केसरी गांव के स्कूल में पहुंच चुके हैं। यहाँ पे आज बहुत सारे बच्चे फ्लैग लेकर ध्वजारोहण के लिए आए हुए हैं और यहाँ पे सुंदर सा नज़ारा खूबसूरत आज के केसरी गांव के सरकारी प्राइमरी स्कूल में। अभी यहाँ पे प्रिंसिपल सर स्कूल के ध्वजा बांध रहे हैं लहराने के लिए और यहाँ पे भारत का ध्वज बनाया हुआ है रंगोली से। अभी यहाँ पे ध्वजारोहण कार्यक्रम और साथ में कुछ बच्चों का कार्यक्रम है। तो और यहाँ पे ध्वजारोहण के समय पे गण्य व्यक्तियों का फोटो ग्रुप। यहाँ पे जितने भी गांव के सैनिक हैं जो सर्विस में रहने वाले और एक्स सर्विसमैन जो रिटायर्ड हो चुके हैं, वो सभी सैनिकों ने मिलके ये स्कूल के बच्चों के लिए कुछ उपहार दिया था। ड्रेस जो आर्मी का ड्रेस है उसको उपहार में भेंट किया हुआ है स्कूल के बच्चों के लिए। तो आज इन्हीं का यहाँ का परेड है स्कूल के बच्चों का। खूबसूरत नज़ारा और सुंदर सा माहौल यहाँ का। ड्रेस के अंदर जो फौज के उनको अभी परेड करवाया जाएगा इनसे। ಎಲ್ಲರಿಗೂ 78ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯ ಕೋರುತ್ತಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ ಹಾಗೂ ಈ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರಿಗೂ, ಊರಿನ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು, ಯುವಕರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಾ ಜೈ ಹಿಂದ್ ಸರ್. ಮಾನ್ಯರೇ, 78ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಧ್ವಜಾರೋಹಣವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ.
ಪ್ರದರ್ಶನವಿದೆ, ಎಲ್ಲರೂ ನೋಡಬೇಕು. ಎದುರಾಳಿ ಎದುರಿಗೆ ನಿಂತರು, ನೀ ಮುನ್ನುಗ್ಗಿ ದೇಶದ ಕಾಯುವೆ. ಜನಗಳ ಮನ ಎದೆಯಲಿದೆ, ಹರಿದರ ಕುರು ನೀನು ರೆಡಿಯೋ, ಕೂಡ ನಿನ್ನ ನೆನೆಯುತ್ತಿದೆ, ಎಂದು ನಿಂಗೆ ಜಯ ಹೋ. ಸಲಾಂ ಸೋಲ್ಜರ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭಕ್ತಿ ಗೀತೆಗೆ ನೃತ್ಯ ಮಾಡಿದಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇನ್ನು ಭಾರತಾಂಬೆ ನಿನ್ನ ಜನ್ಮದಿನ ಈ ಒಂದು